तर गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासाची पूर्ण आता मुभा असणारे एक मोठी बातमी आहे। उपनिबंधक कार्यालयाची पूर्व परवानगी घेण्याची गरज नाहीये। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयामुळे आता संभ्रम दूर झालाय। जुनं परिपत्रक मागे घेण्याचे सरकारला आदेश आहेत। राज्यातल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये निर्माण झालेला एक मोठा संभ्रम हायकोर्टाच्या निर्णायक आदेशामुळे दूर झालेला आहे। पुनर्विकास किंवा स्वपुनर्विकासासाठी सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयाची पूर्वपरवानगी बंधनकारक नाहीये असा स्पष्ट आणि ऐतिहासिक निकाल न्यायालयानं दिलेला आहे आणि त्यामुळे हजारो सोसायट्यांना आता दिलासा मिळालेला आहे। राज्य शासनानं 4 जुलै 2019 ला काढलेल्या परिपत्रकामुळे गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी उपनिबंधक कार्यालयाची परवानगी घ्यावी लागेल की नाही याबाबत एक मोठा गोंधळ निर्माण झालेला होता आणि हजारो सोसायटी पुनर्विकास प्रक्रियेमध्ये अडकलेल्या होत्या। या अडचणीवर कोर्टात अपील दाखल केली गेलेली होती। या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं उपनिबंधकांना पुनर्विकासाच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं। सरकारला जुनं परिपत्रकही मागे घेण्याचे आदेश दिलेले आहेत।